हॅलो फ्रेंड्स. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे डेट नाईट मिस्ट्री. आणि फायनली तो दिवस आलेला आहे ज्याची तुम्ही आणि आम्ही पण खूप आतुरतेने वाट बघत आहोत. जे की या बंगल्याचं रहस्य. तर या बंगल्याचं रहस्य काय आहे किंवा मिस्ट्री जी काय आहे ते आज आपण उलगडणार आहोत. आणि जे पण काही सत्य असेल ते तुमच्या समोर आपण आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण बघू शकता की आता साधारणतः एक 11:15 ते 11:50च्या आसपास टाइम झालेला आहे. आणि बरोबर एक 12च्या दरम्यान आपण आतमध्ये जाणार आहोत. तर आपण आत जाण्यापूर्वी तुम्हाला एकच सांगतो की आपण जो व्हिडिओ बनवत आहे तो पूर्ण ओरिजिनल व्हिडिओ आहे. आणि याच्यामध्ये कोणतेही AI टूल्स किंवा एडिटिंग ऍप वगैरे आपण काही वापरणार नाही. पूर्ण व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ अनकट व्हिडिओ राहील. कारण जे पण आपल्याला ओरिजिनल जे पण काही सत्य आहे ते तुमच्या समोर आपल्याला आणायचं आहे. आपल्याला कोणतेही या वाड्याबद्दल जे रोमर्स वगैरे जे काय आहेत ते आपल्याला कोणतेही पसरवायचे नाहीयेत. किंवा जे सत्य आहे ते तुमच्या समोर आणायचं आहे आपल्याला. कारण आपल्याला सबस्क्रायबर वाढवण्यासाठी किंवा काही फॉलोअर्स वाढवण्यासाठी आपण कोणतेही ऍप वगैरे काही वापरणार नाही. जे काय आहे ते तुमच्या समोर असणार आहे. ते आता बघू शकत आहात. तर आपण आज व्हिडिओ शूट करण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. तर आज जाण्याचा जो मार्ग आहे तो पूर्णपणे इथं बंद झालेला आहे. तर नाल्याचं काम चालू असल्यामुळे आपल्याला आज जाता येत नाहीये. तर आपण याचा पर्यायी मार्ग बघणार आहोत. एका साईडून इकडून पर्यायी मार्ग आहे, तर त्या साईडून आपण आज जाण्याचा प्रयत्न करूयात. तर या बाजूनं थोडासा एक मार्ग आपल्याला दिसलेला आहे. आपण इथून आज जाऊयात. आणि इथून थोडीशी अडचण आहे आपल्याला, कारण हा मेन रोड नाही आहे इकडचा. जो मेन रोड होता तो तुम्ही बघितलाच आहे की तिथं नाल्याचं काम चालू असल्यामुळे तिथून आपल्याला काय आज जाता येत नाही. तर आपण या दुसऱ्या साईडून आतमध्ये निघालेलो आहे. इकडं पूर्णपणे झाडी वाढलेली आहे. इकडं झाडांची अडचण वगैरे झालेली आहे आणि कोणी राहत नसल्यामुळे इकडे कचरा, दारू पिणारे आणि झाडी वगैरे वाढल्यामुळे आपल्याला इकडून मार्ग काढत जायचं आहे. मी आता या साईडला जर बघत असाल तर इकडच्या साईडला आपल्याला हा वाड्याचा इकडचा एक व्ह्यू आपल्याला दिसतोय. इकडच्या साईडून दिसतोय वाड्याचा व्ह्यू. तर आपण आता बघूयात इथून पुढे अजून जरा रस्ता आपल्याला आहे का. इकडे बघा. आपण वाड्याच्या खूप जवळ आलेलो आहे. या साईडून एक रस्ता आपल्याला दिसतोय. इकडच्या साईडून आहे एक रस्ता. इथं साधारणतः गेट वगैरे आहे इकडे. हे त्या वाड्याचं गेट आहे. जरा खाली पायाकडे बघून त्याला जुनं गेट आहे. पूर्णपणे झाडं वाढलेले आहेत. इकडून वाड्याची हद्द चालू झालेली आहे. त्या वाड्याची हद्द इथून चालू झालेली आहे. आपण आता हळूहळू पुढे जात आहोत. बघूयात पुढे काय होते. तुम्हाला सुद्धा आतुरता लागलेली पाहिजे, तशीच मलाही लागलेली आहे. आपण हळूहळू पुढे येतोय. तुम्ही जर आता बघितलं तर आपण बरोबर वाड्याच्या समोर उभा आहोत. वाड्याचा मेन एंट्रन्स इथूनच आहे. पायऱ्या वगैरे इथून चालू झालेले आहेत. इकडच्या साईडला पूर्ण झाडी वाढल्यामुळे इकडचं आपल्याला काय आता सध्या तरी दिसत नाहीये. ठीक आहे, हा वाड्याचा मेन एंट्रन्स इथं आहे समोर. तुम्ही आता बघताय तो हा वाड्याचा मेन एंट्रन्स आहे. हा समोरचा पॅसेज आहे मेन एंट्रन्स. जर आजूबाजूला तुम्ही बघितलं तर दारूच्या बाटल्या वगैरे खूप पडलेल्या आहेत.
म्हणजे याचा अर्थ की इथं माणसं दारू प्यायला किंवा व्यसन करण्यासाठी वगैरे जास्त प्रमाणात येत आहेत. इथं कचरा खूप झालेला आहे. आपण आता वाड्यामध्ये आत एंटर करतोय. वाड्यामध्ये इथं सुरुवातीला हॉल आहे. ठीक आहे, हा पूर्णपणे हॉल आहे इथं. तुम्ही बघू शकता, हा साधारणतः खूपच जुना, म्हणजे सांगता येणार नाही आपल्याला साल याचं किती आहे, पण खूप वर्षापूर्वीचा हॉलचं स्ट्रक्चर आहे पूर्णपणे. तिचं बांधकाम तुम्ही बघू शकता. पोकळ आहे का? हे आय थिंक नंतर रिनोव्हेट केलेलं आहे. जुनं बांधकाम आहे त्याच्यावर काम केलेलं आहे नंतर. तर आपण इथं बघत आहोत, हा वाड्याचा पूर्णपणे आतील भाग आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच रूम्स आहेत. आता इकडं आपण बघूयात, इकडे एक रूम आपल्याला दिसते. रूम आहे, पण इकडे काही नाही असं. इकडे एक रूम आहे. आता आपण या रूम मध्ये बघूयात. पडझड खूप झालेली आहे इकडे. इथे एक कपाट आहे. आपण कपाट उघडायचं आहे का? हा बघू ना, बघूया बघूया काय पडलेलं आहे खूप सगळं. हे कपाट लॉक दिसते. त्याला हँडल वगैरे काहीच नाही उघडायला. पण खजिना तर नसा वाटत. मोकळ कपाट आहे पूर्ण. म्हणजे जास्त जुनं पण दिसत नाही. इकडे एक दार दिसतो. दार पॅक केलेली आहे. दार पॅक आहे पाशा. दार तर पॅक आहे पूर्ण. इथं यायला जाण्यासाठी रस्ता किंवा एखादी खोली असण्याचे चान्सेस आहेत इकडे पाठीमागं, आहे ना? हा, असू तुला शकतो. काय वाटतं? कारण दरवाजा पॅक केलाय आणि त्याच्या पाठीमागं भिंत बांधलेली आहे. हा दरवाजा कापायचा आहे. चला आपण जरा पुढे जाऊया आता. इकडच्या साईडला आहे. इकडे तिकडे काय बघू. स्टोर रूम आहे का काय? हे बाथरूम आहे इकडे. बाथरूम आहे. बाथरूम दिसते इकडे. आपण असंच पुढे जाऊया का इकडे? हा जाऊया जाऊ तसं. पुढे जाऊ. ते जुन्या पद्धतीचं म्हणजे बाथरूम दिसतं. मी बोलतो अण्णा चला. ही बाहेरचा पोर्च दिसतोय मी. आणि इकडे काही बेड आहे. हे सोफाच आहे. सोफा किंवा बेड. आता आपण सोफा म्हणतो. बेड किंवा त्यांचं झोपण्याचं काय. डबल बेड आहे. हे आता हे सोफासाठी पण असलं. ही मला वाटते नवीन बांधकाम मधलं आहे.
आहे ना? सागवण टाईप वाटतं त्यामुळे तर ते एवढं टिकलेलं आहे. हम्म. सागवणी टाईप मध्ये म्हणून ते टिकलेलं आहे एवढं. इकडे एक रूम. कपाट बिपाट पडले इकडे काय इकडं पण रूम आहे इकडे. किती रूम आहे रूम आहे का बाथरूम आहे काय नाही. इकडे रूम आहे. इकडे या साईडला बाथरूम आहे. इकडं पण बाथरूम आहे. बाथरूम या ही बाहेरची साईड दिसते, पाठीमागची साईड आहे ही. बॅक साईड बॅक Back साईड side आहे. पडझड झाली खूप. तिथे विंडो असणार आहे म्हणजे खिडकी असणार आहे ती पडली. तुम्ही टॉर्च बंद करताय, मला जरा थोडीशी भीती वाटते बाबा. माझा टॉर्च लवकर आहे. चालू ठेव ना टॉर्च तुझा पण चालू ठेव. पायाखाली काय येते काय पायखाली वगैरे काय येतं पुढे बघ पायात बघ पाय पुढं पुढं. इकडे इकडे किती दिसते. घाण आहे सगळी इकडे. इकडे किचन बघायचं आहे का? आणि इकडे बॅक साईड आहे हो. घर आहे का कोणाचं? ही वाडीची बॅक साईड आहे इकडे. एक किचन दिसते. गेलोच लागतं का? जस्ट येणं ह्या साईडला फ्लॅश मारला. हा, हा. इकडे घ्या ना गंमत सांगतो तू येतो का शॅडो. मी असा आत निघाली आणि इकडून एकदम फ्लॅश कुठं आला इकडच्या साईडला इकडे नाही इकडनं पुन्हा फ्लॅश आला. शॅडो आली नाही इकडे रूमला दरवाजा. तर बरोबर 12 वाजून ती 7 मिनिटं झाले. अरे वा इकडे पण आत काहीतरी आहे. इकडं आतमध्ये एक रूम आहे की. आत पण काहीतरी कुठे आहे? पायाकडे बघ पायाकडे बघ. आणि मोजलं काय आपण किती room होतं काय इकडं बघ. इथं काहीतरी इकडं बंद दिसते सगळं. बंद आहे. याच्या मागे पण कपाट आहे काय? ह्याच्या मागं कपाट आहे, पण हे पूर्णपणे लॉक करून टाकलेलं आहे सगळं पूर्ण. हे आपल्याला नाही उघडता येईल. ठीक आहे, आपण पूर्ण गेली. इकडे रूम आहे. ती बॅक साईडच आहे. बॅक साईड आहे. तिकडे जायचं आहे का? चला पूर्ण असं पडझडच झालेली आहे सगळी. इथं आहे इथं. काय लिक्विड असलं असलं तरी इकडं रूम आहे, इकडं पण आहे. आणि किती रूम आहेत? भुलभुलैया आहे रूमची. रूमची भुलभुलैया दिसते. भूलभुलैया यायचं आहे सगळं. किती रूम आहेत? रूमच्या रूम मध्ये हा तर रूम. तेच मी माझ्याशी तेच बोललो ना की रूम किती आहेत मोजले का आपण तरी का आपण आपल्या त्या वास्तूनुसार गोल फिरतोय. मला काय कळलं ना, आपण इकडं बाहेर आलो. इथं म्हणलं ना वास्तू बोलतीच फिरतोय. कुठलं इकडं? हा फ्रंट एरियाला आला आपण फ्रंट परत. कुठं बाजू? इकडं कुठं? हा, अहो इकडं front. फ्रंट आहे इकडं. तिकडं फ्रंट बाजू आहे. आपण राईट साईडला आलो. आपण गेलो होतो कुठनं? आपण कुठून गेलो? इकडून. आपण गेलो इकडनं ह्या आपण साईड गेलो इकडून आणि फिरत 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 पूर्ण आपण इकडनं त्या साईडनं आलेलो आहे. तिथे तर आता तुम्ही बघत आहात, आपण पूर्ण वाडा हा फिरलेला आहे. आपण या साईडतून म्हणजे प्रशांत इकडे 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 जाऊ. आपण या साईडतून आत गेलो
तिकडून असंच आपण रूममध्ये जात 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 आपण कधी इकडून बाहेर आलो आपल्याला पण कळालं नाही. पण एक इत्तेफाक असावा, कारण रूममध्ये रूम अशा आतमध्ये रूम आहेत सगळ्या आतमध्ये. आणि असं आतून आता पूर्ण इकडे काही वटवाघळ आहे. शांत एरिया असल्यामुळे वटवाघळाचा वास झालेलाही चालू आहे ते. एकच आहे ती, एका पृथ्वी आपल्या बरोबर एका पृथ्वीवर. तर आता तुम्ही बघितलं असेल आपण पूर्ण एकच मिनिट टॉर्च बंद करतो. आपण हा वाडा पूर्ण फिरून बघितलेला आहे. प्रत्येक रूममध्ये आपण जाऊन आलेलो आहे. प्रत्येक रूमचा कोपरा ना कोपरा आपण बघितलेला आहे. सगळी पडझड झालेली आहे. आणि आपल्याला अजून तरी असं काय वाटलेलं नाही की इथं कोणाचा वास असेल किंवा काय आहे. तर बघूयात आपण बाहेर जाईपर्यंत काय आपल्याला जाणवतंय का अजून. बँकेत लावूया आपल्याला आत्तापर्यंत तरी असं काही जाणवलेलं नाहीये. थोडा वेळ आपण आता इथे थांबणार आहोत. एक वटवाघूळ हे मागासपासून आपल्याला शोधते. बरोबर आपल्या भोवती गोल आपण एक 5 मिनिटं अजून इथे थांबणार आहोत. आपल्याला काही जाणवतं का बघूयात आपण. हे आपण आता वाड्याच्या बाहेर थांबूया. अजून तर आपल्याला काय जाणवलेलं नाही. चला पुढे जा. मी इथे थांबलेलं आहे माझं. हे काय आहे? इथे एक रूम आहे का? हा, एक रूम आहे इथे. चला ना बघूया. हे माझ्या मते जे कोण केअरटेकर असतील त्यांना दिलेले असेल. केअरटेकर म्हणलं की तरच आहे. तर शहर तुम्ही बघितलं तर इथं असं स्टोर रूम किंवा एक छोटं किचन किंवा बसण्याची जागा आपण जे म्हणतो की नाही की आडगळीची खोली थोडी. नाही आडगळीची खोली म्हणण्यापेक्षा आपण कसं एखादं बांगल्याच्या बाहेर किंवा एखाद्या फॅक्टरीच्या बाहेर सिक्युरिटी गार्डसाठी जी रूम असते तसं आपल्याला इथे एक रूम आपल्याला दिसलेली आहे. बाकी अजून तरी इथं काय आपल्याला असं काही जाणवलेलं नाहीये. तर ही विजिट आपली सक्सेसफुल झालेली आहे. आणि इथं आपल्याला काहीच असं जाणवलेलं नाही की जेणेकरून तुम्हाला सांगता येईल काहीतरी की इथं काही आहे म्हणून. तर आपल्याला असं काही जाणवलेलं नाही. तर तुमच्या माहितीत किंवा तुम्हाला जरी असं कुठं लोकेशन एखादं माहीत असेल की बाबा इथे वास आहे किंवा एखादी अफवा पसरली असेल एखाद्या जागेबद्दल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट विजिट आपण त्या लोकेशनला करण्याचा प्रयत्न करूयात.